अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। असाध्य रोग बरं करणं, असाध्य गोष्टी साध्य करणं, ज्या गोष्टींची आयुष्यात कधी कल्पनाही केली नाही त्या गोष्टी आपल्याला प्राप्त करण्याची जी काही शक्ती आहे ती फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या तारक मंत्रात आहे। आता तारक मंत्राची सेवा जर तुम्ही सुद्धा नव्यानं सुरुवात करणार असाल तर ती आता सेवा कशी करायची, सुरुवात कशी करायची, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून किंवा कोणत्याही वारापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। त्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे। देवघरासमोर आपल्याला हा संकल्प करायचा आहे, जी मनात काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे, संकल्प सोडायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। संध्याकाळी स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तिथे नारळ खडीसाखर ठेवायचं आहे। तिथे सुद्धा आपल्याला जो काही आपण संकल्प केलाय तो स्वामींना सांगायचा आहे। ही सेवा जी आहे ती तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवसांची सुद्धा करू शकता। जेव्हा सेवा चालू असेल तेवढे दिवस मात्र घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान करायचं नाहीये। तारक मंत्राच्या सेवेला सुरुवात कशी करायची तर एका ग्लासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यावरती उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे। रोज तुम्हाला हे 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। मंत्र म्हणून झाल्यानंतर जे काही पाणी आहे ते तीर्था समान आहे, अमृता समान आहे। हे पाणी जो कोणी सेवा करणार आहे त्यांनी प्यायचंच आहे, परंतु घरातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा हे पाणी प्यायला द्यायचं आहे। घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे। तुम्ही स्वतः ही सेवेला सुरुवात करून बघा आणि जे काही बदल होतील ते स्वतः अनुभवून बघा, कारण तारक मंत्राच्या पाण्यामध्ये अतिशय शक्ती सामावलेली आहे। हे पाणी स्वामी महाराजांच्या मायेचं पाणी आहे। जो कोणी ही सेवा करेल त्याला स्वतःला या अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे प्रत्येकानं ही सेवा मात्र आवर्जून करून बघा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।